आज महिला दिनानिमित्त मला तुम्हाला एका गोष्टीचा अवेअरनेस निर्माण करून द्यायचंय की प्रतीक्षा पाटील नावाची एक स्त्री जिची आत्ताच कर्करोगामुळे डेथ झाली आहे, तर तिने तिच्या शेवटच्या दिवशी जो काही मेसेज पाठवला तो मला तुम्हाला वाचून दाखवायचा आहे। माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी, मला जिभेला छाले झालेत। जवळपास 3 महिने ते गेलेच नाही। मी डॉक्टर बदलवत राहिले। नंतर जिभेला तिथं गाठ तयार झाली। ती गाठ होती कॅन्सरची। हो, मलाच 8 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झाले। रेडिएशन थेरपी, फिजिओथेरपी, किमोथेरपी असं सगळं 4 महिने चाललं। आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे। वजन 10 किलोने कमी झाले। ट्रीटमेंट सुरू असताना तर खूपच त्रास झाला, पण ते सगळं जाऊ द्या। सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आधीसारखं बोलता येणार नाही, कारण जीभच कापली। दुसरा पर्याय नसतो। खूप रडली, खूप पश्चाताप झाला, पण काहीच उपयोग झाला नाही। मी वाचली हे घरच्यांना महत्वाचे होते। हे सगळे मी तुम्हाला याकरता सांगते की माझ्याकडे काय नाहीये। गाडी, बंगला, सोनं, नवरा, क्लास 1 अधिकारी, सगळं काही आहे, पण मी नसती आज तर याचा काय उपयोग। आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो। मुलींना, बायकांना सवय असते कंपॅरिझन करायची। ही छान दिसते, ही श्रीमंत, ही गोरी, मी जाड, ही मस्त फिरायला जाते, ही मस्त अशी कपडे घालते, माझी सासू अशीच आहे। खूप असतं आपल्याकडे, पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची खरी किंमत कळते। तेव्हा सगळ्यांना आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद राहा, जीवन जगा। आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही, आणि सगळ्यात महत्वाचे आपण काय खातोय याच्याकडे आवर्जून लक्ष द्या। प्रतीक्षा ताईंनी आपल्याला या मेसेजमध्ये खूप अवेअरनेस निर्माण करून दिला, आणि मीही तुमच्यासाठी बनवलेली तुमच्या हेल्थ साठीची कविता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा।